पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीत मोबाईल स्नॅचिंग करणारे आरोपी 24 तासात मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या ताब्यात। दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ जिल्हा अकोला येथे फिर्यादीनामे आदित्य दीपक दळवी वय 22 वर्ष राहणार शेलगाव देशमुख तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम संतोष सावडे यांच्या घरी भाड्याने देशमुख फेल अकोला यांनी दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी फिर्याद दिली की 20 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असताना यातील नमूद मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन वर्णन चालक काळ्या रंगाचे शर्ट व मागे बसलेला पांढऱ्या रंगाचे शर्ट अशा वर्णनाच्या आरोपितांनी फिर्यादी यांचे दोन मोबाईल एकूण किंमत अंदाजे 14,000 रुपये मुद्देमाल हिसकावून मोटारसायकलवरून पळून गेले अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामदासपेठ अपराध क्रमांक 26/2025 कलम 309-435 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल तपासावर आहे। सदर गुन्ह्यात पोलीस स्टेशन रामदासपेठसह समांतर तपास करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी दिल्यावरून सदर गुन्ह्याचा तपास दरम्यान गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणवरून प्राप्त केला असता यातील आरोपी नामे शोएब खान सब्बीर खान वय 20 वर्ष याने त्याचे साथीदारसह मिळून यातील फिर्यादी व इतर पीडित यांची वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मोटारसायकलने जाऊन हिसकावून जबरी केली आहे। यावरून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की त्यांनी त्याच्या जवळील मोटारसायकलने त्याचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक याचे नमूद मोबाईल जबरीने हिसकावून चोरी केली आहे। याकरिता त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले रेडमी कंपनीचा जुना वापरता आकाशी रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे 8,000 रुपये, रिअलमी कंपनीचा जुना वापरता निळ्या रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे 6,000 रुपये तसेच गुन्हा करण्याकरिता वापरलेली काळ्या रंगाची जुनी वापरती हिरो कंपनीची स्प्लेंडर विना नंबरची मोटारसायकल किंमत अंदाजे 70,000 रुपये असा एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद मोबाईल हे गुन्ह्यातील असल्याची IMEI खात्री झाली असून नमूद आरोपी तसेच जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे पुढील तपासकरिता देण्यात आले आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अकोला यांनी केली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।